श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. श्री भगवान म्हणतात, जगामध्ये जे लोक व्यवहार चतुर आहेत ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुतेक लोक स्वतःचा उद्धार करून घेतात. सर्व प्राण्यांचा, विशेष करून मनुष्याच्या बाबतीत आपणच आपले गुरु असतो, कारण मनुष्य प्रत्यक्ष अनुमान याच्याद्वारेच आपले कल्याण करून घेतो. मी 1, 2, 3, 4 आणि 4पेक्षाही अधिक पाय असलेली आणि नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. त्या सर्वांमध्ये मला माणसाचे शरीर अधिक प्रिय आहे, कारण या मनुष्य शरीरामध्ये मनुष्य ईश्वराची प्राप्ती करून घेतो. या संबंधात महात्मे हा एक इतिहास सांगतात. हा इतिहास म्हणजेच परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. धर्म जाणणाऱ्या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भयपणे विहार करत असलेले पाहून त्यांना विचारले, ब्राह्मण, आपण काही कर्म तर करत नाही, तरी पण आपल्याला ही चतुर बुद्धी कोठून प्राप्त झाली, जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये फिरत आहात? साधारणतः असे दिसते की माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींची इच्छा मनात करूनच धर्म, अर्थ आणि कर्म करत असतात. परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, विपुल, सुंदर आणि अमृतमधुर बोलणारे आहात. असे असूनही आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच यांच्यासारखे राहता. काही करत नाही की काही इच्छित नाही. जगातील बहुतेक लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात, परंतु आपल्याला मात्र या आगीची झळ लागलेली दिसत नाही. ब्राह्मण, संसारातील विषयाचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता, तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो? आपण हे आम्हाला सांगावे. ब्राह्मण म्हणाले, राजन, मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतलेला आहे. त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे फिरत आहे. तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक. माझ्या गुरूंची नावे अशी आहेत: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोली आणि कुंभार माशी. राजन, मी या 24 गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली. पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो. पृथ्वीला लोकांनी किती त्रास दिला तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते. जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात. त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो, त्याप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत. वायू अनेक पदार्थावर जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही. त्याप्रमाणे साधकाने वेगवेगळ्या विषयाकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत. पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थाचा संपर्क झाला असता वायू याचा वास वाहून नेत असला तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही. वायूपासून इतरांचे गुणदोष न पाहणे व न घेणे आणि अलिप्त असणे ही गुण घ्यावेत. आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरात आत बाहेर व्यापून असते तरी त्या वस्तूपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे साधकाने आपण ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र व्यापून असलो तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत ही भावना आकाशापासून शिकावी. वाऱ्याने ढकललेले ढग, धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात, पण त्याचा आकाशाला स्पर्श होत नाही. आकाशापासून अलिप्तपणा हे गुण घ्यावेत. जसे पाणी स्वभावातच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच
तीर्थाचे दर्शन स्पर्श यांनी सुद्धा लोक पवित्र होतात, त्याप्रमाणे साधक पाण्यासारखा शुद्ध, प्रेमळ, मधुर आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन स्पर्श यांनी लोक पवित्र होतात. पाण्यापासून शुद्धता, पवित्रता इत्यादी गुण घ्यावेत. सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काही खाऊन सुद्धा त्याच्या दोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे साधक ही सर्व विषयाचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिय यांना त्याचा दोष लागू देत नाही. अग्नी लाकडात गुप्त असतो, पण कल्याण इच्छिणाऱ्या याचकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो. सर्वांकडून हविद्रव्य घेऊन त्यांची पापे नाहीशी करतो. अग्नीपासून तेजस्विता, इंद्रिय संयम इत्यादी गुण घ्यावेत. ज्या कालाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या कालाच्या प्रभावाने चंद्राच्या कला कमी जास्त होतात, तरी सुद्धा चंद्र हा चंद्रच असतो. त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात, आत्म्याशी त्याचा काही संबंध नसतो. चंद्रापासून हा गुण घ्यावा. सूर्य जसा आपल्या किरणाने पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो, त्याचप्रमाणे साधक इंद्रियाच्या द्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्याचे दान सुद्धा करून टाकतो. सूर्यापासून अनासक्ती हे गुण घ्यावेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.